सप्तमस्कंद पहिला अध्याय श्लोक 15 अहो अत्यद्भुतं हे तद्दुर्लभैकान्तिनामपि वासुदेवे परे तत्त्वे प्राप्तिश्चैद्यस्य विद्विषः। शिशुपालांनी भगवंताची खूप निंदा केली, म्हणून भगवंतांनी राजसूय यज्ञामध्ये सुदर्शन चक्र सोडून त्याचा वध केला. शिशुपालाच्या देहातून दिव्य तेज निघालं आणि कृष्णामध्ये विलीन झालं. धर्मराजांनी तिथे नारदाला विचारलं की मोठी विचित्र घटना आहे. परमतत्व भगवान कृष्णामध्ये समाविष्ट होणं हे अनन्य भक्तांना सुद्धा शक्य नाही. मग ही सायुज्य मुक्ती भगवंताचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला कशी प्राप्त झाली? नारद मुने, धर्मराजा म्हणतो, याचं रहस्य आम्ही जाणू इच्छितो. पूर्वी एकदा भगवंताची निंदा करणाऱ्या वेन राजाला नरकामध्ये पाठवलं होतं. मग निंदा करणाऱ्या शिशुपालाला सायुज्य मुक्ती दिली कशी? दमघोषाचा हा पुत्र शिशुपाल पापी होता, दुष्ट होता. शिशुपाल आणि दंतवक्त्र बोबडे बोल बोलायला लागल्यापासून भगवंताचा द्वेष करीत होते. अखंडपणे भगवंताला शिव्या शाप देणाऱ्या या दोघांच्या जिभेवर कोड कसं फुटलं नाही? त्यांना नरकाची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. आणि दोघे जण सर्वांच्या देखत भगवंतामध्ये विलीन झाले. वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझी बुद्धी द्विधा झाली आहे, धर्मराजा म्हणतोय. या अद्भुत घटनेचं रहस्य मला समजावून द्या. शुकाचार्य म्हणाले, देवर्षी नारदांनी युधिष्ठिराचा हा प्रश्न ऐकला. ते अत्यंत प्रसन्न झाले आणि मग युधिष्ठिराला संबोधन करून यज्ञमंडपामध्ये सगळेजण ऐकत असताना त्यांनी ही कथा सांगितली. नारद म्हणाले, निंदनस्तव सत्कारान्यकारार्थं कलेवरम प्रधानपरयो राजन् अविवेकेन कल्पितम. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, निंदा, स्तुती, सत्कार, तिरस्कार हे शरीराचे असतात. प्रकृती आणि पुरुष याच्याविषयी विवेक न केल्यामुळे शरीराची कल्पना केली जाते. जे शरीरालाच आत्मा मानतात त्यांचा हा भाव तयार होतो. भेद उत्पन्न होण्याचं हेच मूळ कारण आहे. मरणं आणि मारणं शरीराचं आहे, आत्म्याचं नाही. हे मी आहे असा शरीराविषयी अभिमान निर्माण होतो आणि मग शरीराला जो त्रास होतो तो आत्म्याचा आहे असं समजतो. पण भगवंतामध्ये हा देहाचा अभिमान नाही, मी आणि माझं नाही. कारण ते सर्वात्मा आणि अद्वितीय आहेत. भगवान पापी माणसाला दंड देतात तो द्वेषाने नाही, रागाने नाही, त्याच्या कल्याणाकरता दंड देतात. म्हणून तस्माद् वैरानुबंधेन निर्वैरेण भयेन वा स्नेहात् कामेन वा युञ्जात् कथंचिन्नेक्षते पृथक्.
म्हणून वैरभावाने किंवा वैर सोडून भयाने किंवा स्नेहाने इच्छा मनात धरून की कसंही असो आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लावलं पाहिजे. मग भगवान त्याला वेगळा मानत नाहीत. माझं तर असं ठाम मत आहे, नारद म्हणतात, की वैरभावाने भगवंतामध्ये जितका मनुष्य तन्मय होतो तितका भक्तियोगाने होत नाही. गांधील माशी किड्याला आणून घरट्यामध्ये बंदिस्त करते, वारंवार येऊन त्याला नांगी मारते, तेव्हा तो किडा भीती आणि उद्वेगाने माशीचं चिंतन करीत करीत त्याला माशीचंच रूप प्राप्त होतं. कशाने? भीतीनं. तसं मायेनं मनुष्य झालेल्या भगवान कृष्णाची वैर करणारा चिंतन करता 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 त्याच्याच रूपाला प्राप्त होतो. कामाद्वेषात् भयात् स्नेहात् यथा भक्तेश्वरे मनः आवेश्य तदघं हित्वा बहवस्तद्गतिं गताः. इथे भक्तीच्या तत्वज्ञानाची अत्यंत उत्कृष्ट तत्व ग्रथित झालेली आहेत. एकेका श्लोकावर एक एक प्रबंध लिहावा असे श्लोक आहेत. भक्तीनं भक्त अनेक माणसं कामनेनं किंवा द्वेषाने, भीतीने, स्नेहाने आपलं मन भगवंताच्या ठिकाणी लावतात. कोणत्याही इच्छेनं, कोणत्याही भावनेनं भगवंताशी मन एकरूप करा, तो मुक्त होतो. कोणकोणत्या भावनेनं कोण मुक्त झाले? गोप्य कामात् भयात् कंसो द्वेषाच्चैद्यादयो नृपाः संबंधात् कृष्णयः स्नेहात् यूयं भक्त्या वयं विभो. अप्रतिम श्लोक आहे. कोणकोणत्या भावनेनं कोण मुक्त झालं? गोपी प्रेमाने, कामनेने, ते प्रेमाने सुद्धा शब्द तिथे बरोबर. काम मनामध्ये गोपींच्या होता, पुढे ते निष्काम झाल्या. कळलं का? काही काही ठिकाणी भाषांतर बरोबर नाही आहे. भाषांतर करणारा माझ्यासारखा संस्कृतचा मास्तर लागतो तरच ती योग्य होतो. शब्दशः त्या गोपी कामाने, कंस भयाने, शिशुपाल, दंतवक्र वगैरे चैद्य, चेदी देशाचे, हे द्वेषाने, यादव सगळे नात्याच्या संबंधाने, तुम्ही म्हणजे पांडव, तुम्ही स्नेहाने, आणि आम्ही भक्तीने, आम्ही म्हणजे नारद, आम्ही भक्तीने आपलं मन भगवंतामध्ये लावलं आहे. भक्ताच्या व्यतिरिक्त भगवंताचं चिंतन करणारे जे 5 प्रकारचे पुरुष असतात आत्ता सांगितलेले, त्यापैकी कोणाशीही राजा वेनाची तुलना होऊ शकत नाही. कारण यातली कोणतीच भावना वेनामध्ये नव्हती, म्हणून तो मुक्त झाला नाही. शिशुपाल द्वेषाने मुक्त झाला नाही का? द्वेषात् चैद्यादयो यथा. शिवाय महाराज कसंही करून भगवंतापाशी मन लावलं पाहिजे. शिशुपाल आणि तुझे मावस भाऊ, कारण शिशुपालाची आई ही श्रीकृष्णाची मावशी होती, श्रुतकीर्ती. तुझा मावस भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र हे भगवान विष्णूचे मुख्य पार्षद होते. कोण होते ते? जय विजय होते. पहिल्या जन्मामध्ये ते हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले, दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण झाले, आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल वक्रदंत झाले. ब्राह्मणाच्या शापामुळं या दोघांना पदावरून खाली यावं लागलं होतं. मग युधिष्ठिराने विचारलं
हे भगवंताचे पार्षद म्हणजे सेवक होते. त्यांना पदापासून भ्रष्ट करणारा शाप कोणी दिला? तो काय होता? भगवंताचे अनन्य भक्तांचा जन्म व्हावा ही गोष्ट विश्वास ठेवण्यास काही वाटत नाही. ते अनन्य भक्त होते मग जन्माला कसे आले? वैकुंठामध्ये जर जय विजय हे सेवक होते ते पुन्हा जन्माला येतील कसे? वैकुंठात राहणारे लोक त्यांचा प्राकृत शरीराशी संबंध कसा आला? म्हणून त्यांची कथा सांगतायत नारद. नारद उवाच एकदा ब्रह्मणपुत्रा विष्णोर्लोकं यदृच्छया सनंदनादयो जग्मुश्चरन्तो भुवनत्रयम्. वैकुंठामध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ऋषी त्रैलोक्यामध्ये विहार करीत करीत वैकुंठामध्ये आले. खरं म्हणजे ते सर्वात ज्येष्ठ आहेत, पण त्यांचं वय कुमार वय आहे, 5-6. त्यांना वरदान आहे, त्यांचं कुमार वय कधीही संपत नाही. त्यांच्या अंगावर वस्त्रही नाही. आता अंगावर वस्त्र नाही, लहान मुलं दरवाजावर अडवली द्वारपालाने. कोण द्वारपाल? जय आणि विजय. तेव्हा अडवल्यानंतर ते संतापले आणि द्वारपालांना त्यांनी शाप दिला. पापिष्ठाम आसुरीम योनिम बालिशौ यातमाश्वतः. भगवान विष्णूच्या दारामध्ये आहेत आणि रजोगुणांनी तमोगुणांनी युक्त आहेत, म्हणून तुम्ही इथे राहायला पात्र नाहीत. देवाच्या दारामध्ये असणारी माणसं शांत पाहिजेत, निर्वैर पाहिजेत, भक्त पाहिजेत. पण सगळ्या देवाच्या दारामध्ये पोलिसच आहेत. हे सगळे जय विजय जातात. त्यांना शाप द्यायला कोणी सनकादिक ऋषी नाहीत. खरं मी शाप द्यायच्या लायकीचीच आहेत ते सगळी. इथे राहायला तुम्ही पात्र नाहीत. ताबडतोब असुर योनीमध्ये जा. त्यांनी शाप देताच ते खाली खाली येऊ लागले. मग ते कृपाळू महात्मे म्हणाले, ठीक आहे, 3 जन्म हा शाप भोगाल आणि मग परत वैकुंठाला याल. तेच दोघे दितीचे पुत्र झाले. थोरल्याचं नाव हिरण्यकशिपू, धाकट्याचं नाव हिरण्याक्ष. भगवंतांनी नरसिंहाचं रूप घेऊन हिरण्यकशिपूला मारलं आणि वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाला मारलं. हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. तो महान भगवत भक्त होता, म्हणून त्याला हिरण्यकशिपूनी अतिशय यातना दिल्या, मारायचा प्रयत्न केला. पण भक्त प्रल्हाद सर्वांचा परमप्रिय समदर्शी शांत भक्त होता. भगवंताच्या तेजाने युक्त होता. त्यामुळे हिरण्यकशिपूनी पुष्कळ प्रयत्न केले तरी सुद्धा त्याला मारू शकला नाही. पहिल्या जन्मामध्ये ते हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले. हेच पुढे विश्रवा मुनीच्या आणि केशिनी या भार्येच्या पोटी रावण आणि कुंभकर्ण नावाचे दैत्य झाले. त्या भगवंतांनी रामाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला. राजा मार्कंडेय मुनीच्या तोंडून तू रामाचं चरित्र ऐकशील, युधिष्ठिरला म्हणतायत. आणि युधिष्ठिरांनी पुढे महाभारतामध्ये ऐकली कथा ती. तेच या जन्मामध्ये तुझ्या मावशीचे पुत्र झाले आहेत आणि आज भगवंताच्या सुदर्शन चक्राने ते शापातून मुक्त झाले. वैरानुबंध तीव्रेण ध्यानेनाच्युत सात्मतां नीतौ पुनर्हरे पार्श्वं जगमतुर्विष्णु पार्षदौ. पराकोटीचं वैर केल्यामुळे, तीव्र
तीव्र असा वैरभाव ठेवल्यामुळे वैरानी का होईना भगवंताचं चिंतन करत होते. म्हणून ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले, पार्षद होऊन पुन्हा वैकुंठामध्ये गेले. त्या युधिष्ठिराने विचारलं, हिरण्यकश्यपूनी महात्मा असलेल्या भक्त प्रल्हादाचा इतका द्वेष का केला? प्रल्हाद भगवन्मय कसा झाला हे मला सांगावं. असं आहे, वाईट मुलावर सुद्धा आईवडील प्रेम करतात. मग प्रल्हादासारखा महान भगवत भक्त पोटी जन्माला आला, त्याचा द्वेष का केला? त्या नारदाने ती कथा सांगितली. नारद उवाच भ्रातरेयेवं विनिहते हरिणा क्रोडमूर्तिना हिरण्यकशिपू राजन् पर्यतप्यदृशाशुचाः. राजसूय यज्ञामध्ये नारद ही कथा पांडवांना सांगतायत, युधिष्ठिराला. भगवंतानी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाला मारलं, आपल्या भावाला मारलं म्हणून हिरण्यकशिपू रागाने जळफळू लागला, शोकाने संतप्त झाला, क्रोधाने दात थरथर कापू लागले, दात ओठ खाऊ लागले. क्रोधाने जळजळीत झालेल्या डोळ्यातून क्रोधाग्नी बाहेर पडू लागला. आकाशाकडे पाहून तो म्हणायला लागला. ज्यावेळी त्याच्या विक्राळ दाढा, आग ओकणारी उग्र दृष्टी, विस्फारलेल्या भुवया यामुळे त्याच्या तोंडाकडे बघवत नव्हतं. भर सभेमध्ये त्यांनी त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि सगळ्या असुरांना, द्विमूर्धा, त्रयक्ष, शंबर, शतवाह, हयग्रीव, नमुची या सगळ्या राक्षसांना उद्देशून म्हणाला, दानवानो, माझं ऐका, मी काय बोलतो आणि तसं तात्काळ करा, वेळ लावू नका. क्षुद्र शत्रूंनी माझ्या परमप्रिय भावाला विष्णूकडून मारविलं आहे. तो समदृष्टी असला तरी मंथरणी करून देवानी त्याला आपल्या बाजूला वळवलंय, विष्णूला. तो तेजोरूप असून सुद्धा मायेनं वराह वगैरे रूप धारण करू लागला आहे. त्याने आपला स्वभाव सोडला आहे. लहान मुलाप्रमाणे जो त्याची सेवा करेल त्याच्या बाजूला तो झुकतो. मी माझ्या त्रिशूळाने त्याचा गळा छाटून टाकीन, त्याच्या रक्ताच्या धारेनं माझ्या भावाचं तर्पण करीन, तरच माझा क्रोध शांत होईल. मूळ तोडल्यानंतर फांद्या आपोआप गळतात, सुकतात. तसा हा मायावी शत्रू नष्ट झाल्यावर सगळे देव आपोआप निष्प्रभ होतील, कारण त्यांचं जीवन भगवान विष्णू आहे. म्हणून दैत्यानो, आता पृथ्वीवर जा, जेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांचं वर्चस्व आहे, जेथे लोक तपश्चर्या, यज्ञ, स्वाध्याय, व्रत, दानादी शुभकर्म करतात, ती ठिकाणं उद्ध्वस्त करा, त्यांना मारून टाका. द्विजांची म्हणजे ब्राह्मणांची धर्मकर्म हा विष्णूचा आधार आहे. म्हणून जिथे जिथे ब्राह्मण, गायी, वेद आहे, वर्णाश्रमाची धर्मकर्म चालली असतील, तिथे जा आणि त्यांना जाळून टाका, उजाड करून टाका. हिरण्यकशिपूची आज्ञा सर्व दैत्यांनी शिरोधार्य मानली आणि जनतेचा नाश करू लागले. नगर, गाव, गाईचे गोठे, बागबगीचे, शेते, विहार, ऋषीचे आश्रम, रत्नाच्या खाणी, शेतकऱ्याच्या वस्त्या, डोंगराळ गावं, गवळ्यांच्या वस्त्या, नगरं सगळी जाळून टाकली. काहींनी
खोदण्याच्या साहित्याने मोठमोठे पूल, किल्ले, नगराचे दरवाजे तोडून फोडून टाकले, झाडं तोडून टाकली, जळत्या कोलितांनी लोकांची घरं जाळली, निरागस प्रजेला छळायला सुरुवात केली. देवसुद्धा घाबरले, स्वर्ग सोडून लपून पृथ्वीवर राहू लागले. युधिष्ठिरा, दुःखी हिरण्यकशिपूने आपल्या मृतभावाची अंत्येष्टी केली. कोणाची? हिरण्याक्षाची. आणि मग आपली माता दिती हिला उपदेश करून तिचा शोक कमी केला. हिरण्याक्षाला मारल्यामुळे त्याची माता दिती अत्यंत दुःखित झाली होती. हिरण्यकशिपू आपल्या आईला सांत्वन करीत म्हणाला, अंबांब हे वधूपुत्रा वीरम मारहत शोचितुम रिपोराभिमुखे श्लाघ्यः शूराणां वध ईप्सितः. हे माते, हिरण्याक्षाच्या बायकोला म्हणाला, हे वहिनी, हे पुत्रानो, हिरण्याक्षासाठी शोक करू नका. शत्रूच्या हातून पराक्रम गाजवताना मृत्यू येणं हे वीरांना गौरवास्पद आहे. पाणपोईवर जमणाऱ्या लोकांप्रमाणे जगातील प्राणी एकमेकांना भेटत असतात. कर्मानुसार हा जीव काही काळ भेटतो, नंतर दूर जातात. देह जरी दूर गेले तरी आत्मा नित्य, अविनाशी आणि शुद्ध आहे, त्याला नाश नाही. ही जग म्हणजे माया आहे. हलणाऱ्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडं सुद्धा हलतात असे वाटते. डोळे फिरवू लागले म्हणजे सगळी पृथ्वी फिरत आहेत असं वाटतं. तसं विषयामुळे मन भटकू लागलं की निर्विकार आत्मा भटकतो असं वाटतं. शरीराशी त्याचा संबंध नसला तरी असल्यासारखा वाटतो. म्हणून शरीरविरहित असणाऱ्या आत्म्याला शरीर समजणं हे अज्ञान आहे. प्रिय आणि अप्रिय वस्तूची भेट किंवा वियोग होतो तो कर्माशी संबंध आल्यामुळं. सर्वाचं कारण अज्ञान आहे. आई, हिरण्याक्षाच्या मृत्यूबद्दल शोक करू नकोस. किती दिवस शोक करशील? याकरता तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, ऐक. उशीनर देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. युद्धामध्ये त्याला शत्रूंनी मारलं. त्याचं प्रेत मध्ये घेऊन भोवताली सगळे भाऊबंद बसले होते. त्याचं रत्नजडित कवच छिन्न विच्छिन्न झालं होतं. गळ्यातल्या अंगावरचे अलंकार, माळा विखुरल्या होत्या. छाती फाटून गेली होती. शरीर रक्ताने लडबडलेलं होतं. केस विस्कळीत झाले होते. डोळे बाहेर आले होते. क्रोधामुळे दातांनी ओठ दाबले गेले होते. कमळासारखं सुंदर मुख धुळीनं माखलं होतं. युद्धामध्ये त्याचे शस्त्र आणि हात तुटले होते. त्याच्या राण्यांनी पाहिलं की आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे. त्या शोक करू लागल्या. जोरजोराने छाती पिटू लागल्या. राजाच्या पायावर पडून रडू लागल्या. इतक्या जोरात रडू लागल्या की डोळ्यातील अश्रू छातीवर वाहू लागले. ऐकणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा कालवा कालव झाली. त्या म्हणाल्या, विधाता किती क्रूर आहे. त्यानेच तुम्हाला आमच्या डोळ्याआड केलं. आपण उशीनर देशातले प्रजेचे अन्नदाते होता. आता प्रजेला शोक देणारे झाले आहात. खूप त्यांनी शोक केला. पतीच्या प्रेताला धरून विलाप करत
अग्निसंस्काराला सुद्धा प्रेत नेऊ देईनात. तेव्हा उशिनर राजाच्या सगळ्या सोयऱ्यांनी जो विलाप केला आणि तो शोक थांबण्याचं काही चिन्ह दिसेना. काही काही ठिकाणी अशा बायका असतात की ती प्रेत उचलूच देत नाहीत, अंगावर पडपडून रडायला लागतात. शोक होणं साहजिक आहे, निसर्ग आहे, पण कुठलीही गोष्ट अति करू नये. अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून स्वतः यमराज तिथे आले त्यांचा शोक दूर करण्याकरता. बालकाच्या रूपामध्ये आले आणि यमराज म्हणाले, तर लहान मुलाच्या याच्यामध्ये आले, अहो अमीशाम वयसाधिकानां विपश्यतां लोकविधिं विमोहः यत्रागतस्तत्र गतं मनुष्यं स्वयं सधर्मा अपि शोचन्त्य पार्थम. हे लोक माझ्यापेक्षा वडील असून आपल्या बरोबरच्या लोकांचं मरण पाहतात, तरी सुद्धा असे मूर्ख कसे. अहो मनुष्य जेथून आला तिथे निघून गेला. तुम्हाला सर्वांना तिथे एक दिवस जायचं आहे, मग आपण विनाकारण शोक का करता. आम्ही तर तुमच्यापेक्षा लाखपट चांगले आहोत, कारण आमचे आई वडील आम्हाला सोडून गेले. आमच्या शरीरामध्ये पुरेसं बळही नाही. लांडगे हिंस्र पशु आम्हाला खातील याची आम्हाला काळजी वाटत नाही, कारण गर्भामध्ये ज्याने आमचं रक्षण केलं तो जीवनामध्ये आमचं रक्षण करेल ना. हा प्रभूचा खेळ आहे. भाग्य अनुकूल असेल, पथिच्युतम तिष्ठति दिष्टरक्षितम गृहे स्थितम तद्विहतम विनश्यति जीवत्यनाथोऽपि तदीक्षतो वने गृहेऽपि गुप्तोऽस्य हतो न जीवति. दैव अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तू सुद्धा जशीच्या तशी पडून राहते. भाग्य प्रतिकूल असेल तर घरातली वस्तू सुद्धा हरवते. जीव कोणत्याही सहाऱ्याशिवाय दैवाच्या दयादृष्टीने जंगलात सुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहतो, आणि दैव विपरीत झालं तर घरात सुरक्षित असून सुद्धा मरतो. अरण्यात टाकलेला आता परवा दरड कोसळली, सगळं गाव मेलं. एक लहान मूल नुकतं जन्मलेलं तसंच होतं, त्याला काही झालं नाही. का? अरक्षितम तिष्ठति दैव रक्षितम. रक्षण न केलेलं दैवानी रक्षण केलं असेल तर जगतं वाटेल त्या ह्याच्यात. आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट आयसीयू मध्ये ठेवलेलं, सगळ्या बाजूला डॉक्टर, अगदी सिंगापूरला नेलं, जगले का? आयुष्य संपलं की कोणीही वाचवू शकत नाही. सर्व प्राण्यांचा मृत्यू पूर्वजन्मातील कर्मानुसार त्या त्या वेळीच होतो. जन्मही तसाच होतो. हे आत्म्याचे धर्म नाहीत. मनुष्य मातीचं घर आपल्याहून वेगळं समजतो. तसं पंचभूतात्मक शरीर सुद्धा आपल्यापेक्षा वेगळं आहे, पण ते आपलं समजतो. म्हणून परमाणूपासून बनलेलं हे शरीर काळानुसार उत्पन्न होतं, त्यामध्ये बदल होतो आणि ते नष्ट होतं. लाकडात व्यापून असलेला अग्नी त्याच्यापेक्षा वेगळा असतो. तसं देहात राहूनही वायूचा त्याच्याशी संबंध नसतो. आकाश सगळीकडे व्याप्त असून सुद्धा गुणदोषांनी लिप्त होत नाही, तसा आत्मा गुणदोषांनी लिप्त होत नाही.
मूर्खानो, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात त्याचं शरीर सुयज्ञ राजा इथं पडलाय ना. पण यामध्ये जो ऐकणारा बोलणारा आहे तो मात्र कोणाला दिसत नव्हता, आजही दिसत नाही. जिवंत असतानाही आत्मा कोणाला दिसत नव्हता, मेल्यावरही दिसत नाहीये. मग तुम्हाला काय दिसत होतं? शरीर. ते शरीर इथं आहे ना, का रडायला लागलाय? तेव्हा जो मुख्य प्राण आहे तो सुद्धा बोलणारा किंवा ऐकणारा नाही. त्या जोपर्यंत आत्मा लिंग शरीराने युक्त असतो तोपर्यंत कर्मांनी बांधलेला असतो. म्हणून शरीर आणि आत्मतत्व जाणून घ्या. याचं ज्ञान नसल्याने माणसं शोक करतात. याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका जंगलामध्ये एक पारधी राहत होता. तो पक्ष्यांचा काळ होता. ठिकठिकाणी जायचा आणि पक्ष्यांना पकडत होता. एकदा त्यांनी चिमण्याचं एक जोडपं फिरताना पाहिलं. त्या पारध्याने त्या मादीला अचानक भुलवलं, जाळं टाकलं आणि जाळ्यामध्ये धान्य टाकलं. त्या धान्याच्या लोभाने पक्षी येतात आणि अडकतात. ती मादी अडकली. त्या नराला अतिशय दुःख झालं, पण तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता. तरी पण प्रेमामुळे तो विलाप करू लागला. हे विधात्या, तू किती निर्दय आहेस. मी अभागी आहे. माझी अभागी असलेली ही स्त्री दीन होऊन तडफडत आहे. तिच्याऐवजी मला न्या. हिच्याखेरीज मी माझे अपूर्ण जीवन कसे कंठू. माझ्या अभागी पिल्लांना अजून पंखही फुटलेले नाहीत. त्यांचं पालनपोषण मी कसं करू. माझी पिलं घरट्यामध्ये आपल्या आईची वाट पाहत असतील. अशा प्रकारे तो पक्षी विलाप करू लागला. अत्यंत व्याकुळ झाला. अश्रूंनी गळा दाटून आला आणि तिथे लपून बसलेल्या पारध्याने त्याच पक्ष्यावर अचूक बाण सोडला आणि तोही मेला. त्या तो यमराज मुलाच्या वेशामध्ये आलेला म्हणतो, मूर्ख राण्यानो, तुम्हाला आपला मृत्यू दिसत नाही आणि याच्यासाठी मात्र रडता. 100 वर्ष जरी तुम्ही शोकाने छाती बडवत राहिला तरी हा पुन्हा जिवंत होणार नाही. हिरण्यकशिपू म्हणाला. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून सगळेजण स्तंभित झाले. सर्वांना कळून चुकलं की सर्व काही खोटं आहे. आईनं हे ऐकलं दितीनं. यमराज तिथे अंतर्धान पावले. मग सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले आणि हिरण्यकशिपूंनी सांगितलं, तुम्ही सुद्धा स्वतः करता आणि दुसऱ्याकरता शोक करू नका. दुसऱ्या अध्यायामध्ये संभ्रमित झालेल्या अर्जुनाला हेच सांगितलंय, नैवम शोकम वाप्स्यसी. यांच्याकरता शोक करणं योग्य नाही. मूर्खच म्हटलंय पहिल्यांदा अर्जुनाने. दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये मूर्ख असून सुद्धा शहाण्यासारखा बोलतोय. प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. जे पंडित विद्वान आहेत ते गेलेल्यांचा आणि जिवंत असल्याचा दोघाचाही शोक करत नाहीत. म्हणून त्याला क्लैब्य म्हटले. क्लैब्यमास्मक, नपुसक. गोंधळलेल्या माणसाला खाड दिशे मुस्काळत द्यावे ना. अहो, भगवान शंकराशी ज्यांनी युद्ध केलं वा संग्रामी हारुजिंतीला निवात कवचाचा ठाव फेडिला. समुद्रातल्या राक्षसांना मारून टाकलं. त्याच्या समोर कोणी उभा राहत नव्हतं. अशा अर्जुनाला नपुसक म्हणणं म्हणजे मुस्काळत दिल्यासारखी जाई नाही. त्याशिवाय टाळ्या देत नाहीत माणसं.
ही जी वेडे असते ना आरडाओरडा करणारी, त्यांना एक काड दिशे लगाव दे की नाही, म्हणजे जागच्या जागी बसतील. म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःसाठी दुसऱ्यासाठी शोक करू नका. या संसारात कोण आपला कोण आपल्यापासून वेगळा आहे, अज्ञानामुळे प्राण्याला हा आपला परका दुराग्रह असतो. नारद म्हणाले, दितीने हिरण्यकशिपूचं म्हणणं ऐकलं आणि शोकाचा त्याग केला. नारद म्हणाले, नारद उवाच राजन् राजन्न जेय मजरामरम आत्मानम अप्रतिद्वंद्वम एकराजम व्यधीत्सत. हिरण्यकशिपूने विचार केला की आपण अजिंक्य व्हावं, अमर व्हावं, अजेय व्हावं, जगाचा एकमेव सम्राट असावं, आपल्याला कोणी शत्रू असू नये. मग आपण तपश्चर्या करू. मंदर पर्वताच्या दरीमध्ये जाऊन तीव्र तपश्चर्या केली. 2 हात उंच करून पायाच्या एका अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला. प्रलय काळातील सूर्यकिरणाप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या. तपश्चर्येमध्ये व्यग्र झाला. देव पुन्हा आपापल्या पदावर आरूढ झाले. पुष्कळ दिवस त्यांनी तपश्चर्या केल्यावर त्या तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली. मस्तकातून अग्नी निघू लागला. ती आग चारी बाजूला पसरली. खाली वर आजूबाजूला लोकांना जाळायला लागली. आगीच्या ज्वाळामुळे नद्या समुद्र उकळू लागले. द्वीप पर्वतासह पृथ्वी डळमळू लागली. ग्रह तारे तुटून पडू लागले. 10 दिशांना जणू आग लागली. आगीच्या लोळाने स्वर्गातील देव पळू लागले. ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला प्रार्थना करू लागले, हिरण्यकशिपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पळू लागलो आहोत. स्वर्गामध्ये आम्ही राहू शकत नाही. आमचं रक्षण करा. त्याला शांत करा हिरण्यकशिपूला. ब्रह्मदेवानी हे सगळं जाणलं होतं. तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की हिरण्यकशिपू हा तप करतो आहे आणि त्याच्या योगाच्या प्रभावाने हे चराचर जग संत्रस्त झालं आहे. एका जन्मात नाही अनेक जन्मामध्ये आणि एका युगामध्ये नाही अनेक युगामध्ये असं तप कोणी केलं नाही. हिरण्यकशिपूच्या तपाला मी जाणलं आहे. कल्पाच्या शेवटी त्यांना सुद्धा काळाच्या गर्तेत जावं लागणारच आहे. पण त्या काळाने त्याला गिळू नये, त्याला मृत्यू येऊ नये असं त्याचं मनोगत आहे. ते जाणून तो घोर तपश्चर्या करतोय. त्या देवानी प्रार्थना केल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, मी त्याला तपापासून थांबवतो. देवाने हे ऐकल्यावर सगळेजण आपल्या आश्रमामध्ये गेले. ब्रह्मदेव भृगु दक्ष प्रजापतीसह हिरण्यकशिपूच्या आश्रमात आले. तिथे त्यांना हिरण्यकशिपू दिसलाच नाही. का? त्याच्या अंगावर वारूळ साचलं होतं. इतकी घोर तपश्चर्या. गवत बांबूच्या जाळ्यांनी त्याचं शरीर झाकलं गेलं होतं. मुंग्यांनी चरबी त्वचा मांस रक्त चाटून खाल्लं होतं. शरीराच्या हाडामध्ये प्राण शिल्लक होता. तपश्चर्येच्या तेजाने तो जगाला तापवित होता. ब्रह्मदेव हसत हसत त्याला म्हणाले, ब्रह्मोवाच
उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रन्ते तपस्सिद्धोऽस्मि काश्यप वरदोऽहम् अनुप्राप्तो व्रियताम् ईप्सितो वरः. वत्सा उठ उठ, तुझं कल्याण असो. हे कश्यपनंदना, तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे. मी तुला वर देण्याकरता आलो आहे. तुला पाहिजे ते निसंकोचपणे मागून घे. मी तुझ्या हृदयाचं अद्भुत सामर्थ्य पाहिलं. अरे मुंग्यांनी कीटकांनी तुझा देह खाऊन टाकला, तरी तुझे प्राण हाडाच्या साह्याने टिकून आहेत. अशी तपश्चर्या यापूर्वी कधीही कोणत्याही ऋषींनी केली नाही. यापुढेही कोणी करू शकणार नाही. असा कोण आहे की जो देवाची 100 वर्षे पाणी न पिता जिवंत राहू शकेल? हे दितीच्या पुत्रा, तू केलेलं काम धैर्यवान पुरुषांना सुद्धा करणं अशक्य आहे. तू तुझ्या तपश्चर्येने मला वश करून घेतलं आहे. म्हणून हे दैत्य शिरोमणी, तू जे मागशील ते मी तुला देईन. चल, तू मरणार आहेस तर मी अमर आहे म्हणून तुला माझं दर्शन झालं ते निष्फळ होणार नाही. नारद म्हणतात, ब्रह्मदेवानी मुंग्यांनी खाल्लेल्या त्याच्या शरीरावर आपल्या कमंडलूतील दिव्य आणि प्रभावशाली पाणी शिंपडलं. लाकडातून जशी आग वर यावी तसं पाणी शिंपडताच वारुळातून तो बाहेर उठून उभा राहिला. त्याचे सगळे अवयव परिपूर्ण झाले. इंद्रियामध्ये शक्ती आली. मन सचेत झालं आणि सोन्याप्रमाणे त्याची कांती चमकू लागली. तो नवयुवक झाला आणि उभा राहिला. पाहिलं तर आकाशामध्ये हंसावर बसलेले ब्रह्मदेव दिसले. त्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी शिरसाष्टांग नमस्कार केला. हात जोडून नम्रतेनं उभा राहिला. आपल्या डोळ्यांनी ब्रह्मदेवाकडे पाहत सद्गदित वाणीनं तो स्तुती करू लागला. सर्व शरीर त्याचं आनंदाने पुलकित झालं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हिरण्यकशिपू म्हणाला, कल्पांते कालसृष्टेन योंधेन तमसावृतम् अभिव्यनक जगदिदं स्वयं ज्योतिस्वरोचिषा. कल्पाच्या शेवटी ही पृथ्वी कालाने निर्माण केलेल्या घनदाट अंधाराने झाकून गेली होती. आपण आपल्या तेजाने त्याला पुन्हा प्रगट केलं. या पृथ्वीची निर्मिती, रक्षण आणि संहार करणारे आपण आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगाचे मूळ कारण आहात. ज्ञानविज्ञान आपली मूर्ती आहे. आपण स्वतःला प्रकट केलेला आहे. जो वेद होता अध्वर्यू ब्रह्मा आणि उद्गाता यांच्यामार्फत प्रगट होतो. तो वेद म्हणजे आपलं शरीर आहे. आपण सर्वज्ञ आहात, अंतर्यामी आहात. आपणच काल आहात. प्रत्येक क्षणी सावध राहून आपण लोकांचं आयुष्य क्षीण करीत असता. आपण ज्ञानस्वरूप आहात, निर्विकार आहात, परमेश्वर आहात. प्रभो, हे ब्रह्मांड आपल्या उदरामध्ये आहे. आपण अनंत आणि अव्यक्त आहात. मी आपल्याला नमस्कार करतो आहे. प्रभो, आपण वर देणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. आपण जर वर देणार आहातच तर मी आपल्याला वर मागतो. नांतर बहिर्दिवानक्तम अन्यस्मादपि चायुधैः
न भूमौ नांबरे मृत्युर न नरैर्न मृगैरपी. प्रभो, मला इष्टवर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर प्राण्यापासून मला मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असोत, पशु, देव, दानव, मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत किंवा प्राणरहित असोत, आत बाहेर, दिवसा रात्री, जमिनीवर, आकाशात, कोणत्याही शस्त्रांनी अस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझी बरोबरी करणारा कोणीही नसावा. मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. इंद्रादी सर्व लोकपालामध्ये जसा आपला महिमा आहे तसा माझा महिमा असावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचं ऐश्वर्य प्राप्त होतं ते ऐश्वर्य मला प्राप्त व्हावं. अतिशहाणपणा दाखवला ना. अनेक वर मागितले आणि ते सगळे नियम पाळून नरसिंहाने मारलं त्याला. एका वाक्यात जरी म्हणला असता, देवा मला मरण येऊ नये, संपला विषय. पण शहाणपणा. नारद म्हणाले, हिरण्यकशिपूनी ब्रह्मदेवाला अत्यंत दुर्लभ वर मागितले आणि ब्रह्मदेवानीही दिले. ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मोवाच ताते मे दुर्लभा पुंसाम यान वृणीशे वरान मम तथापि मितरान्यंग वरान यदपि दुर्लभान. ब्रह्मदेव म्हणाले, हिरण्यकशिपू, तू मागितलेले वर दुर्लभ आहेत, परंतु दुर्लभ असूनही मी तुला वर देणार आहे. भगवंतानी असे दुर्लभ वर दिल्यानंतर हिरण्यकशिपूंनी पूजा केली. मग ब्रह्मदेव आपल्या लोकांना निघून गेले. दुर्लभ वर मिळाल्यामुळं तो दैत्य अत्यंत बलाढ्य झाला, तेजस्वी झाला. त्यांनी सर्व दिशा, तिन्ही लोक, सगळे राजे, गंधर्व, गरुड, सर्प, सिद्ध, चारण, विद्याधर, पितर, मनु, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच्य सगळे जिंकले. एवढंच नव्हे तर लोकपालाची शक्ती आणि ठिकाणं सुद्धा हिसकावून घेतली आणि सगळं जिंकत जिंकत तो स्वर्गामध्ये गेला. त्याला बघून इंद्र पळून गेला आणि इंद्राच्या भवनामध्ये, राजवाड्यामध्ये तो राहायला लागला. तिथे सर्व प्रकारची संपत्ती होती. त्या इंद्राच्या महालामध्ये पोळ्याच्या पायऱ्या होत्या, पाचूच्या फरशा होत्या, स्फटिकाच्या भिंती होत्या, वैडूर्यमण्याचे खांब होते आणि माणकांची आसनं होती. छतं रंगीबेरंगी होती, दुधाप्रमाणे शुभ्र, दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र. पयफेन निभाहा, फेन म्हणजे फेस. शुभ्र बिछाने होते, मोत्याच्या झालरी होत्या, सर्वांग सुंदर अप्सरा नाचत होत्या, इकडे तिकडे हिंडत होत्या. इंद्राच्या महालामध्ये हिरण्यकशिपू सम्राट होऊन आरूढ झाला. त्याचं शासन इतकं कठोर होतं की देवदानव सुद्धा त्याला भिवून त्याच्या चरणाला वंदन करीत होते. तो मदिरा प्राशून उन्मत्त होत होता. डोळे लालभडक आणि भेसूर दिसत होते दारू प्याल्यावर. तपश्चर्या, योग, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचे तो भंडारच होता. सगळे देव भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेमध्ये आले. युधिष्ठिरा, तो इंद्राच्या आसनावर बसला तेव्हा विश्वावसू, तुंबरू आम्ही सगळेजण त्याच्या समोर गायन करीत होतो. गंधर्व, सिद्ध, ऋषीगण, विद्याधर, अप्सरा वारंवार त्याची स्तुती करत होत्या.
पुष्कळ यज्ञ त्यांनी केले. यज्ञाची आहुती घ्यायला देव येत होते. पृथ्वीच्या सप्तद्वीपावर त्याचं राज्य होतं. त्याला भिवून नांगरल्याशिवाय जमिनीतून धान्य पिकत होतं. त्याला पाहिजे ते अंतरिक्षातून मिळत होतं. त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक वस्तूंची खाण असे. खारे पाणी, मदिरा, तूप, मध, दही, दूध, गोड्या पाण्याचे समुद्रसुद्धा आणि नद्यासुद्धा आपल्या लाटातून रत्नांच्या राशी त्याच्याकडे पोचवित होत्या. पर्वतांच्या दऱ्यामध्ये क्रीडांगणं उपलब्ध होती. त्याच्या भीतीनं झाडं सर्व ऋतूमध्ये फुलं आणि फळं देत होती. अशा प्रकारे तो दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट होऊन विषयाचा स्वच्छंदपणे उपभोग घेत होता. पण यथोपजोषं भुञ्जानो नातृप्यत अजितेंद्रियः. इतके विषय सेवन करून सुद्धा इंद्रियावर ताबा नसल्यामुळे तो संतुष्ट झाला नाही. कितीही विषय भोगलेत तरी आपण विषय भोगत नाही, विषय आपल्याला भोगत असतात. भर्तृहरींनी म्हटलंय, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आम्ही भोग भोगले नाहीत, भोगाने आम्हाला भोगलं. का? भोग भोगल्यावर आपलं शरीर हळूहळू झिजत जातं. म्हणजे भोगच शरीराला भोगतात. ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तो हा हिरण्यकशिपू ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त झाला. शास्त्र मर्यादांचं उल्लंघन करू लागला. त्याच्या जीवनाचा खूप काळ पाहता पाहता निघून गेला. त्याच्या कठोर शासनाने लोक आणि लोकपाल भयभीत झाले आणि भगवंताला शरण गेले. जगदीश्वर जिथे निवास करतात, जिथे गेल्यावर संन्यासी महात्मे परत येत नाहीत, अशा भगवंताच्या धामाला आम्ही नमस्कार करतो. म्हणून ते भगवंताकडे गेले आणि त्यांनी आराधना सुरू केली. भगवंताला हात जोडून प्रार्थना केल्यावर मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू आली. त्या आवाजाने सगळ्या दिशा दुमदुमल्या. आकाशवाणी म्हणाली, मा भैष्ट विबुध श्रेष्ठाः सर्वेषां भद्रमस्तु वः मद्दर्शनं हि भूतानां सर्वश्रेयोपपत्तये. देवानो, भिवू नका, तुम्हा सर्वांचं कल्याण असो. कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच कल्याणाची प्राप्ती होती. त्या नीच दैत्याचा दुष्टपणा मी जाणलेला आहे. तो दुष्टपणा मी नाहीसा करेन. फक्त तस्य शांतिं करिष्यामि कालं तावत् प्रतीक्षत. योग्य काळ येण्याची वाट पहा. मी त्याला नाहीसा करेन. कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गायी, ब्राह्मण, साधू, धर्म यांचा द्वेष करतो, आणि मी म्हणजे परमात्म्याचा द्वेष करतो, तेव्हा त्याचा लवकरच नाश होतो. हिरण्यकशिपूचा नाश केव्हा होईल? जेव्हा तो आपल्या वैरहीन शांत महात्मा पुत्र प्रल्हादाचा द्वेष करेल, त्यावेळी मी अवतार घेऊन त्याचा नाश करेन. नारद म्हणाले, भगवंतांनी देवांना असं आश्वासन दिलं. देवांनी प्रणाम केला आणि परत आले. त्यांचा उद्वेग नाहीसा झाला. आता हिरण्यकशिपू मारला गेलाच असं त्यांना वाटलं.
हिरण्यकशिपूला 4 पुत्र होते, ल्हाद, अनुल्हाद, सल्हाद आणि प्रल्हाद. त्यामध्ये प्रल्हाद सर्वात धाकटा होता. प्रल्हादो भून् महांस्तेषां गुणैर्महदुपासकः. 4 भावामध्ये तो लहान होता, पण गुणांनी सगळ्यात श्रेष्ठ होता. त्याच्या गुणाच्या बाबतीत कोणीही बरोबरी करू शकणार नाही. तो सर्वश्रेष्ठ आणि संत सेवक होता. त्याच्या गुणाकरता 2 श्लोकामध्ये अनेक विशेषणं लिहिलीत शुकाचार्यांनी. ब्रह्मण्यशील संपन्नः सत्यसंधो जितेंद्रियः आत्मवत् सर्वभूतानां एकप्रिय सुहृत्तमः. ब्रह्मण्यः ब्राह्मणभक्त, शीलसंपन्नः सदाचरणी, सत्यसंधो सत्यप्रतिज्ञ, जितेंद्रिय इंद्रिय जिंकलेला, आत्मवत् सर्वभूतानां सर्वभूतावर स्वतःप्रमाणे प्रेम करणारा, प्रिय सुहृत सगळ्याचा आवडता सुहृत म्हणजे मित्र होता. तो श्रेष्ठापुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत होता. गरीबावर पित्याप्रमाणे स्नेह करीत होता. बरोबरीचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करत होता. गुरुजनांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवत होता. विद्या, धन, सौंदर्य, कुलीनता यांनी संपन्न असून सुद्धा उद्धटपणा त्याला थोडा सुद्धा शिवलेला नव्हता. संकटाच्या वेळी तो घाबरत नव्हता. विषयांना तो मिथ्या समजत होता. त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्नच होत नसे. तो असुर होता, पण असुरांच्या दोषाचा त्याच्यामध्ये लवलेश सुद्धा नव्हता. जसे भगवंताचे गुण अनंत आहेत, तसं प्रल्हादामध्ये अनंत गुण होते. महात्मे लोक त्याचं वर्णन करून त्याचं अनुकरण करीत होते. युधिष्ठिरा, देव आणि त्यांचे शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्याकरता जेव्हा त्यांची सभा होते, तेव्हा दुसऱ्या भक्तांना प्रल्हादाची उपमा देतात. मग आपल्यासारखे भगवत भक्त त्याचा आदर करतील यात आश्चर्य काय? त्याच्या मोठेपणाचं वर्णन करणं अवघड आहे. अगणित गुण सांगण्या ऐकण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्याचं स्वाभाविक प्रेम होतं. खेळणे, बागडणे सगळं सोडून लहानपणापासून तो भगवंताचं ध्यान करीत होता, तन्मय होऊन जात होता. श्रीकृष्णरूप ग्रहाची त्याला बाधा झाल्यामुळे जगाविषयी शुद्ध नव्हती. भगवंतानी आपल्याला मिठीत घेतलं आहे असं त्याला वाटायचं. झोपणं, बसणं, खाणं, पिणं, चालणं, फिरणं, बोलणं या गोष्टी करता करता तो भगवंताचं नामस्मरण करीत होता. अहो येता जाता उठत बसता काम करिता सदा देता घेता वदनी वदता घास गिळता. वामन पंडितांनी म्हटले, प्रत्येक क्षणी समस्ताची लज्जा सोडून भगवत चिंतन करी. तसा तो करत होता. तो जेव्हा गाय लागला, हृदय व्याकुळून तो रडायला लागला. मनोमन आपल्याप्रमाणे पाहून आनंदाच्या उद्वेगाने खदा खदा हसायचा. कधी मोठ्यांदा गायचा, कधी ओरडायचा, कधी लोकलज्जा न बाळगता नाचायचा. भगवंताच्या लीलेमध्ये तन्मय होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लीलांचं अनुकरण करीत होता. कधीकधी त्याला भगवंताच्या कोमल स्पर्शाचा अनुभव येऊन आनंदामध्ये मग्न होऊन शांतपणे बसून राही. त्याचा रोमन रोम पुलकित होई. निश्चल प्रेम आणि आनंदाश्रू यांनी त्याचे अर्धवट मिटलेले डोळे डबडबले असत.
भगवंताच्या चरणकमलाची ही भक्ती निस्संग भगवतप्रेमी महात्म्यांच्या संगतीनं आणि सेवेनं प्राप्त होते. त्यामुळे तो स्वतः परमानंदामध्ये मग्नच राही. पण ज्या बिचाऱ्याचे मन कुसंगतीमुळे अत्यंत दीनहीन झालेले असते, त्यांना सुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत असे. युधिष्ठिरा, तस्मिन् महाभागवते महाभागे महात्मने हिरण्यकशपू राजन अकरोद अघमात्मजे. भगवंताचा परमभक्त भाग्यवान महात्मा होता, पण तरी सुद्धा त्याचे वडील हिरण्यकश्यपू त्याचा द्वेष करू लागले. युधिष्ठिराने विचारलं, हे देवर्षी, आम्ही आता हे जाणून घेऊ इच्छितो की इतका चांगला शुद्ध हृदय महात्मा असलेला मुलगा त्याचा द्वेष वडिलांनी का केला? पुत्रावर प्रेम करणारे वडील मुलगा जर मनाविरुद्ध वागला तर त्याला सुधारण्याकरता रागवतात, पण वैर करत नाहीत. असं असताना मनाप्रमाणे वागणारा शुद्ध हृदय गुरुजनाबद्दल भगवतभाव ठेवणाऱ्या पुत्राचा द्वेष वडिलांनी कसा केला? पित्याने द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा का केली? ही आमच्या मनामध्ये शंका आहे, त्याचं निरसन करावं.